नमस्कार. आज आपण संत जनाबाई यांच्या जीवनाविषयी काही माहिती बघूया. संत जनाबाईचा जन्म अंदाजे इसवी सन 1258 गंगाखेड, तर मृत्यू अंदाजे इसवी सन 1350. वडील दमा, आई करुंड. उत्कट भक्तिभावाची साक्ष देणाऱ्या भक्त जनाबाई आणि साक्षात विठ्ठल यांच्यामध्ये संवाद होत असे. भक्त जनाबाईवर विठ्ठल पांघरत असलेली घोंगडी वरती दाखवली. भक्तजनीसाठी साक्षात विठ्ठल प्रकट होऊन तिच्यासाठी दळण दळत असे. शेकडो वर्षे महाराष्ट्राच्या मुखात दोन संतांचे अभंग खडीसाखरेप्रमाणे घोळतायत आणि ते म्हणजे संत तुकोबाराय आणि संत जनाबाईचे गोड अभंग. पंढरीची सावळी विठाई म्हणजे दीनदुबळ्यांची आई, सुखदुःख जाणून घेणारी माऊली. अनाथ जनी असा या विठाईच्या नावाने टाहो फोडते. या विठाईची वाट पाहून जनाई व्याकुळ होते. पांडुरंगाच्या देवळासमोर झोपडीत राहणाऱ्या गरीब जनाबाईने देवाच्या गळ्यातले पदक चोरले असा आरोप तिच्यावर होतो. मग आपण सोने नाण्याची नव्हे तर विठुरायाची चोरी केली आणि त्याला हृदयात बंदिस्त केल्याचे धरीला पंढरीचा चोर या अभंगातून ती सांगते. माझे आचडे बछडे छकुडे ग राधे रुपडे सारखे तिचे श्री विठ्ठलाच्या बाळरूपाचे वात्सल्याने ओतप्रोत भरलेले अभंग तर अप्रतिम आहेतच. जनीची भक्ती म्हणजे रोजचं काम करता करता देवाचं नाव घेणं. दळिता कांडिता तुझं गाईना अनंता हे तिचं तत्वज्ञान. खेडोपाड्यामध्ये अडाणी माणसांनाही आपलं वाटतं. जनीनं दाखवलेला लेकुरवाळा विठुराया संसारात रमलेल्या मुलं बाळ सांभाळणाऱ्या आयाबायांना नेहमीच भावलेला आहे. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊले टाकावे हा जनाबाईचा अभंग गात वारकरी पंढरीची वाट चालतात. आता बघूया संत जनाबाईचं बालपण. परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईचे गाव होय. तिच्या वडिलांनी जनाबाईला नामदेवांचे वडील दामाशेठ शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबियातील एक घटक बनल्या. त्या स्वतःला नाम्याची दासी म्हणवून घेत असे. आता बघूया जीवन. जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठल भक्ताच्या घरी झाला. जनाबाईच्या एका अभंगातील माझ्या वडिलांचे दैवत तो हा पंढरीनाथ या ओळींवरून त्यांचे वडील दमा हे देखील वारकरी असावे अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड, त्याही भगवत भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहे. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना कांडताना त्यांच्या ओव्या गातात. संत जनाबाई यांनी चुलीवर भाकऱ्या करून विठ्ठलाला जीव घातले होते. आता बघूया जनाबाईच्या पाऊलखुणा. अतिशय सामान्यातली सामान्य अशी जनाबाईची ओळख. पण आयुष्यभर मोलकरणीचं काम करणाऱ्या या दासीनं एक असामान्य काम केलं. ते म्हणजे तिनं काळजाचा ठाव घेणारे अभंग लिहिले आणि मराठवाड्यातल्या गंगाखेडची जणी संत जनाबाई बनली. तत्कालीन खालच्या सामाजिक स्तरातून वर उठून स्वतःचं असं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या संत अशी जनाबाईची ओळख. अत्यंत सामान्य जीवनातून अलौकिक अशी यशाची झेप घेणाऱ्या जनाबाईचा जन्म परभणी जिल्ह्यातील गोदातीरी असलेल्या गंगाखेडमध्ये झाला. दमा आणि करुंड अशी त्यांच्या आई वडिलांची नावं. हे दोघही पंढरपूरच्या विठुरायाचे निस्सीम भक्त होते. दोघही पंढरीची वारी न चुकता करत. जनाबाईच्या वडिलांनी तिला संत नामदेव यांचे वडील दामाशेठ यांच्या पदरात टाकलं. तेव्हापासून त्या नामदेव यांच्या कुटुंबाच्या एक घटक बनल्या. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर त्यांचा वाडा असल्यामुळे जनाबाईला विठुरायाचं दर्शन रोज घडायचं. त्यातच नामदेवाच्या घरी विठू भक्तीचा सातत्यानं गजर होत असल्यानं त्यांच्या जीवनात पंढरपूर, पंढरीनाथ आणि नामदेव यांना विशेष स्थान होतं. नामदेवाच्या सहवासात त्यांनी पांडुरंगाच्या भक्तीचा ध्यास घेतला. ते जनाबाईचे परमार्थिक गुरु बनले. त्यामुळेच त्यांना नाम्याची दासी म्हणूनही ओळखलं जातं. जनाबाईच्या मनातली श्रेष्ठ गुरुभाव ही तिची शक्ती होती. आयुष्यभर नामदेवांच्या भक्तिमार्गाच्या पाऊल खुणांवरून प्रवास करणारी जनाबाई अखेरच्या क्षणी देखील गुरुची सावली बनून राहिली. इसवी सन 1350 मध्ये आषाढ महिन्यात कृष्ण पक्षात त्रयोदशीच्या मुहूर्तावर नामदेवांनी देह ठेवला. संत जनाबाई देखील त्याच वेळी नाम्याच्या पायरीवर विसावून पांडुरंगात विलीन झाली. अभंग, गवळणी, ओव्यांच्या रूपात अजूनही संत जनाबाई खेड्यापाड्यातील घराघरात जागती आहे. लाडक्या जनाईच्या आठवणी तिच्या भक्तांनी जीवापाड जपून ठेवल्या आहे. जनाबाईच्या माहेर म्हणजे परभणीतील गंगाखेड गाव. याच गावात जनाबाईचा जन्म झाला. पुढे संत बनलेल्या जनाबाईची इथं गावकऱ्यांनी समाधी बांधली. जनाबाईला जातं ओढू लागणाऱ्या देवाची मूर्ती इथं दिसते.
तिच्या सर्व घरकामात मदत करणारा विठुराया भिंतीवरच्या चित्रांमध्ये दिसतो. दासी जनीनं संत कबीरांनी केलेल्या कौतुकाचा प्रसंगही इथं चितारण्यात आलाय. इथून दरवर्षी जनाबाईची दिंडी पंढरपूरला जाते. संत जनाबाई आयुष्यभर राहिल्या त्या पंढरपुरात संत नामदेवाच्या घरी. दासी म्हणून राहिलेल्या जनाबाईंच्या वाट्याला इथं काबाड कष्ट आले, पण तिला या कामामध्ये मदत केली प्रत्यक्ष विठुरायानं. जात मडक गोवऱ्या असा सगळ्या जणीचा संसारच पंढरपूरकरांनी इथं जपून ठेवलाय. तिचा हा संसार पाहिल्याशिवाय वारकरी पंढरपुरातून परततच नाहीत. दास्य भावाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संत जनाबाई. जनाबाईचे अभंग दूर दूर पर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबीरांच्या कानी गेली. इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण? या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले. तिथे आल्यावर त्यांना कळले की ती नामदेवाच्या घरी कामास आहे. तिथे गेल्यावर त्यांना कळले की ती गोपाळपुरास गोवऱ्या थापायला गेली आहे. तिला येण्यास काही अवधी लागेल. दासीचे घरकाम करणारी, गोवऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले. तिथे नदीकाठावर दोन पोक्तवयीन स्त्रिया एकमेकीशी भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले. त्या दोघींच्या मध्ये गोवऱ्याचा मोठा ढीग होता. गोवऱ्या चोरल्याचा एकमेकीवर त्या आरोप करत होत्या. कबीर काही वेळ त्यांचे भांडण बघत तिथेच उभे होते आणि मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का? त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली, ही काय? हीच की जनी चोरटी माझ्या गोवऱ्या चोरून माझ्याशी भांडण करते आणि वर तोंड करून मला शहाणपण शिकवते. त्या बाईच्या या उद्गाराने कबीरांना थोडासा धक्का बसला, कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळे चित्र उभे राहिले होते. तरीही त्यांना त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. ते तिथेच आशाळभूत नजरेने त्यांचे भांडण बघत उभे राहिले. त्यांनी न राहून दुसरीला विचारले की तूच जनी आहेस का? यावर ती हातातल्या गोवऱ्या खाली टाकून बोलली, होय बाबा, मीच ती जनी. तुला काही त्रास आहे का माझा? तिच्या या उत्तराने आणि तिच्या वर्तणुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काहीतरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मनस्थितीत होते. मात्र जनाईच्या होकाराने दुसऱ्या बाईला अजून बळ आले. ती कबीरांना म्हणाली, हे बघा, तुम्ही कोण हायसा मला ठाव नाही, पर तुम्ही एक काम करा. आमच्या दोघींच्या बी गोवऱ्या यात आहे. तुम्ही आमच्या गोवऱ्या निवडून वेचून द्या. तुम्ही एवढं काम करा आणि मग इथून जावा. आता गोवऱ्या सारख्याच दिसतात. शेणाच्या गोल आकाराच्या त्या गोवऱ्यात कुठली गोरी कुणाची हे कसं ठरवणार याचं कोडं कबीरजींना पडलं. कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली, त्यात काय इतका विचार करायचा? अगदी सोपं काम आहे. आता कबीरजी चकित झाले होते. सारख्या दिसणाऱ्या शेणाच्या गोवऱ्या कुठली गोरी कुणाची हे ओळखता येणं अशक्य होतं. मात्र जनी म्हणते की हे सोपं आहे. हे कसं काय सोपं असू शकतं? किंवा तिच्याकडे या समस्येचं काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले. त्यांची आतुरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकली. कबीरांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली, अहो महाराज, हे अगदी सोपं काम आहे. सर्व गोवऱ्या एके ठिकाणी करा आणि त्यातल्या प्रत्येक गोवरीला कान लावा. ज्या गोवरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती गोवरी माझी आणि ज्यातून आवाज येणार नाही ती गोवरी हिची. जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला आणि त्या दुसऱ्या बाईचा चेहरा गोरामोरा झाला. कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ठिगातील 2 गोवऱ्या उचलल्या. गोवऱ्या उचलून कानी लावल्या आणि काय आश्चर्य, त्या गोवऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज आला. आपण इथं येऊन कोणतीही चूक केली नाही. आपण एका महान कवयित्रीला भेटत आहोत जिच्या विचारात देव वस्तू आहे हे त्यांच्या लक्षात आलं. कबीरांनी साऱ्या गोवऱ्यांची वाटणी केली. त्या बाईच्या काही मोजक्याच गोवऱ्या होत्या, तर बहुतांश गोवऱ्या जनाबाईच्या होत्या. जनाईच्या गोवऱ्यांच्या ढिगावर त्या बाईने आपली काही गोवऱ्या लावून तो ढिग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती आणि वर जनाईला ती खोटे ठरवत होती. गोवऱ्याची वाटणी झाल्यावरही कबीरांच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह कायम होते. जनाईने त्यांच्या मनातली शंका ओळखली आणि म्हणाली, या गोवऱ्यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला कोडं पडलंय का? एकदम साधी गोष्ट आहे. मी या गोवऱ्या थापताना विठ्ठलाचेच नाव घेते आणि माझ्या ध्यानी मनी पांडुरंग असतो, तोच या गोवऱ्यात सुद्धा असतो. कबीर चकित होऊन जनाबाईकडे पाहत राहिले आणि मग त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांच्या घरी घेऊन गेल्या. एकाग्र चित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला
तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे. भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत, मात्र ती मनापासून असावी. बघूया जनाबाईंचं आयुष्य. पंढरपूर जवळ असलेल्या श्री क्षेत्र गोपाळपूर येथील संत नामदेव आणि संत जनाबाई यांच्या अस्तित्वाने पावन झालेला संत नामदेवांचा वाडा. संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. दळिता कांडिता तुझ गाईना अनंता असे त्या म्हणत असे. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरु होते. श्री संत ज्ञानदेव, विसोबा खेचर, संत नामदेव, संत जनाबाई अशी त्यांची गुरु परंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेली आहे. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा हा प्रसिद्ध अभंग जनाबाईचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे सतत सत्संग घडला होता. संत ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू असे त्यांनी ज्ञानेश्वरांविषयी म्हटले आहे. गौऱ्या शेण वेचताना, घरातील इतर कामे करताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असे. जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे 350 अभंग सकळ संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहे. त्यांचे अभंग कृष्ण जन्म, थाळीपाक, प्रल्हाद चरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहे. हरिश्चंद्राख्यान नामक आख्यान रचना पण त्यांच्या नावावर आहे. संत जनाबाईंच्या थाळीपाक व द्रौपदी स्वयंवर या विषयांवरील अभंगांनी महाकवी मुक्तेश्वरांना एकनाथांची नातूस्फूर्ती मिळाली होती. संत जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेली आहे. पूर्ण निष्काम होऊन लौकिक ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेले आहे. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहे. संत जनाबाईच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनातून रेखाटल्या आहे. नामदेवांवरील भक्ती प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भाव सामर्थ्यांचे अनुसरण तसेच विठ्ठल विषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो. वेळ प्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाही. वात्सल्य, कोमल, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती व स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात. तत्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपान, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत सेना महाराज आदी सत्पुरुषांच्या जीवनाचा सद्गुणांचा आढावा घेणारी पद्मरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढ्यांवर एक प्रकारे उपकारच करून ठेवले आहे. त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते. संत जनाबाईचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहे. संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी आषाढ कृष्ण त्रयोदशी शके 1272 या दिवशी समाधीस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या.